सर्वप्रथम मी आदरणीय संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांचा मनापासून आभार व्यक्त करतो का एक युवा म्हणून त्यांनी या वर्षीच्या अध्यक्षपदी मला दिलंय। आपण पाहिलं असेल की या वर्षीचे विविध युवांना प्रोत्साहित करणारे आपण प्रोग्राम घेतोय। तर खो खो असेल, कबड्डी असेल, प्रो गोविंदा असेल, ढोल पथक असेल, कुस्ती असेल, असे विविध उपक्रम आपण सामाजिक या ठिकाणी करतोय। पोलीस प्रशासनाकडून बैठकीचं आयोजन केलं आहे। शहर पोलीस विभाग आणि महानगरपालिकेकडून काय अपेक्षित आहे? माझी ऑलरेडी माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्यासोबत चर्चा झाली। मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेब यांनी 5 वर्षासाठी महानगरपालिकाची पैसे जे भरायचे होते ते परमिशन त्यांनी दिली होती निशुल्क। तर ते असेल किंवा पोलीस परवानगी असेल, यावर्षी एक खिडकी योजना सहाय्यक आयुक्त पोलीस आपलं महानगरपालिका कार्यालय यांच्या माध्यमातून चालू आहे। तर कुठल्याही प्रकारचे जर काय प्रॉब्लेम आला तर ते सॉल्व्ह करायचं काम आम्ही महासंघाच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत। पण मला वाटतं की 100% ते व्यवस्थित झालेलं आहे ऑलरेडी। विविध कार्यक्रम आता आपण जर पाहिलं असेल तर ढोल असेल, कुस्ती असेल, त्याच्यानंतर प्रो गोविंदा, खो खो, कबड्डी, तसेच विविध कार्यक्रम आहे। आपण यावर्षी 100वे वर्ष असल्यामुळे मागचे जेवढे अध्यक्ष असेल त्यांचा सत्कार सोहळा, तसेच महापुरुषांचं अभिवादन असेल, तसेच रक्तदान शिबिर असेल, तर खूप मोठे प्रमाणात आपण या ठिकाणी प्रोग्राम करतोय। या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान करेल? मी सर्व लोकांना, सर्व जनतेला एक आवाहन करेल की आपण एन्व्हायरमेंटल फ्री म्हणजे आपलं शाडू मातीचे गणपती जास्तीत जास्त वापरावं। तसेच महासंघाच्या माध्यमातून आम्ही जे कार्यक्रम घेतोय किंवा तुमचे काय सजेशन असतील तर ते नक्कीच आम्हाला सांगा आणि मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि जोरदार खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी आपण 100वा आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करू, अशी या ठिकाणी आशा बाळगतो।